बारामतीच्या शहराला उद्योग व्यवसायाचा समृद्ध वारसा असून शहराच्या औद्योगिक विकासात पर्यायानं परिसराच्या प्रगतीत उद्योजकांनी मोठा हातभार लावलाय, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं. बारामती औद्योगिक विकास संघटनेच्या वतीनं आयोजित उद्योजक मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अबीर शाह शेख, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, जागतिक पातळीवर देशाची अर्थव्यवस्था 5व्या स्थानावर आहे. सन 2028 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन होण्यासाठी त्यावेळी राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन असली पाहिजे. याकरिता राज्य शासन विशेष प्रयत्न करत आहे. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. विविध उद्योगपती, व्यापारी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. अधिकाधिक उद्योजकांना आकर्षित करून गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योग क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासोबतच आवश्यक सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहे. विजेच्या दरात सवलत देऊन अधिकाधिक उद्योजकांना त्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. उद्योजकांनी राज्यात माहिती व तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, डेटा सेंटर तसंच खाण उद्योग आदी विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पसंती दिली असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे हरित हायड्रोजन धोरण करणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिले राज्य आहे. ऊर्जा व वीज निर्मितीसाठी सौर पॅनल वापरण्यावर भर देण्यात येत असून शासकीय इमारती, सौर कृषी पंप तसंच अधिक वीज लागणाऱ्या घरगुती उद्योगधंद्यांकरिता सौर ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे, असं पवार म्हणाले. नैतिक अधिष्ठानानं उद्योग व्यवसाय करत असताना सचोटीनं केला पाहिजे. उद्योग क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेचा वापर आवश्यक आहे. उद्योजक आणि ग्राहक यामध्ये विश्वासाचं नातं निर्माण करून उत्पादनाबरोबर ग्राहकाला उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण सेवा द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्वांगीण विकासाचं आदर्श मॉडेल म्हणून बारामतीची ओळख अलीकडच्या काळात बारामती तालुका विद्येचं, आरोग्याचं माहेरघर म्हणून ओळखला जात आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिक अशा सर्व क्षेत्रात बारामतीनं सर्वसमावेशक प्रगती साधली आहे. परिसरात होत असलेल्या विविध विकास कामांमुळे राज्यात सर्वांगीण विकासाचं आदर्श मॉडेल म्हणून तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. यामध्ये बारामतीकरांचं फार मोठं योगदान असून उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून बारामतीच्या विकासात सहभागी व्हावं असं आवाहनही पवार यांनी केलं. काळाची गरज ओळखून युवकांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. उद्योगांना अधिक कुशल कामगार मिळण्यासह बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता राज्यातील प्रत्येक महसुली विभागात नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि नमो हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या 2 मार्च रोजी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पुणे विभागाचा नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलंय. बारामतीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कंपन्या आणून त्याद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आज परिसरातील उद्योजक छोटे मोठे उद्योग उभारून उत्पादनाची निर्यात करण्यापर्यंत यशस्वी झाले आहेत. वडिलोपार्जित आणि पारंपरिक उद्योगाचा विस्तार करताना आजच्या पिढीनं त्यामध्ये काळानुरूप नवनवीन उद्योग सुरू केले आहेत. उद्योग क्षेत्रानं अशीच प्रगती करत शहराच्या विकासातही सहभागी व्हावे असंही पवार म्हणाले. बारामती औद्योगिक विकास संघटनेच्या विविध मागणीच्या अनुषंगानं उद्योगमंत्री उदय सामंत, संबंधित विभागाचे अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत मंत्रालयीन स्तरावर बैठक आयोजित करून मागण्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलं. यावेळी उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार, उद्योग मित्र पुरस्कार, निर्यातदार, लघु उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. तसंच संघटनेच्या संकेतस्थळाचं अनावरण करण्यात आलं. कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती क्लब इथं आयोजित औद्योगिक प्रदर्शनाला भेट देऊन उत्पादनाची माहिती घेतली. यावेळी बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष जामदार यांनी विचार व्यक्त केले.